श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम नमः शिवाय. एम विशालाक्षी लिखित परमपूज्य कलावती आई यांचे चरित्र प्रथमोल्हास भाग 10. एके दिवशी सीतामाई, बाळ 2-4 कडीनिंबाच्या काड्या घेऊन ये असे म्हणाल्या. या ठिकाणी आम्ही असतो तर पळत पळत जाऊन भराभर 7-8 काड्या ओरबाडून आणल्या असत्या किंवा एखादी ठांकी तरी मोडून आणली असती. पण बाळने तसे काहीही न करता मातोश्रीला उद्देशून, "आई, तू 2-4 काड्या आण असे म्हणालीस, तेव्हा त्याचा अर्थ फक्त 2 की 4 किंवा 2 अधिक 4 मिळून 6 काड्या आणायच्या. जर तुला 2 पाहिजे असल्या आणि मी 4 काड्या आणल्या, तर राहिलेल्या वाळून फुकट जाणार ना. त्यापेक्षा झाडाच्या झाडाला तरी राहतील. म्हणून मला 2, 4 किंवा 6 यापैकी बरोबर किती लागतील तितक्या सांग," असे म्हणाले. यावर सीतामाईंनी 2 काड्या आणावयास सांगितल्या. यावरून लहानपणापासून वायफळ बोलणे बाळाला आवडत नव्हते असेच म्हणावे लागेल. एके दिवशी डॉक्टर सण्णी यांनी बाळाला प्रश्न केला. मोठमोठे विद्वान देखील ज्याला भगवान श्रीकृष्ण म्हणतात, त्याला तू किशन किशन कसे ग म्हणतेस? बाळ म्हणाले, तुम्हाला गावातले लोक सगळे डॉक्टर साहेब म्हणतात, पण भाऊ, बहीण, मुले ही सर्व अण्णा म्हणतात. का? तर त्यांना तुम्ही अगदी जवळचे वाटता म्हणून. त्याप्रमाणे जोपर्यंत देव मला परका वाटत होता, तोपर्यंत मी त्याला भगवान श्रीकृष्ण वैकुंठाधिपती असे म्हणत होते. आता तो माझाच झाला आहे, म्हणून मी त्याला किशन, किट्या, किट्टण्णा इत्यादी नावाने हाक मारते. एकदा सीतामाईंनी मुलांना खाण्याकरिता वाळकाच्या बिया वाळत ठेवल्या होत्या. त्या बाळच्या दृष्टीस पडताच तिने त्या खाऊन टाकण्याऐवजी त्यापासून पैसे ठेवण्याचे पाकीट आणि फुलांची परडी अशा 2 वस्तू तयार केल्या. तसेच एकदा शेजारी लग्नानिमित्त स्त्रिया व मुली बांगड्या भरू लागल्या. त्यासमयी त्यांच्या बोलण्यावरून बाळ तेथे हजर होती. बांगड्या भरण्याचा कार्यक्रम संपल्यावर पिचलेल्या बांगड्यांचे तुकडे गोळा करून बाळने ते घरी आणले आणि पुठ्ठ्यावर चिकटवून त्याचे एक कुंडीसहित गुलाबाचे झाड व मोर तयार केला. त्यावर राहिलेल्या तुकड्यांची दिव्याच्या सहाय्याने एक माळ बनविली आणि तिने ती लगेच श्रीकृष्णाच्या तसबिरीस घातली. त्याप्रमाणे बारीक पांढरे मणी तारेत गुंफून त्याचे एक शंकराचे देऊळ तयार केले आणि त्याचे दरवाजे तांबड्या मण्यांचे व खिडक्या हिरव्या मण्यांच्या बनविल्या. आतील पिंडी काळी असून तीवर पांढऱ्या मण्यांचे 3 भस्माचे पट्टे दाखविले. तसेच पिंडीच्या वर पिवळ्या मण्यांचा 5 फण्यांचा नाग आणि शिखर सोनेरी मण्यांचे बनविले होते. हे पाहून यमुनाबाईंनी प्रश्न केला, बाळ, इतर मुली जे काही करतात ते सर्व दुसऱ्यांनी केलेल्या गोष्टीचेच अनुकरण असते. पण तुझी करणी मात्र नेहमी स्वतःच्या मनानेच केलेली आढळून येते. हे तुला कसे ग साधते? तेव्हा यमुनाक्का, मला एखादी गोष्ट करावीशी वाटली की माझा कृष्ण मला ती शिकवितो. मग मी त्याप्रमाणे करते, असे बाळने त्यांना उत्तर दिले. बाळ दरवर्षी रामनवमीच्या उत्सवाला गेली की तेथील भटजींच्याकडे ती राहत असे. तेथे असे तोपर्यंत फावल्या वेळी त्यांच्या घरच्या व आसपासच्या मुलामुलींना ती गाणे शिकवी किंवा गोष्टी सांगत असे. त्यामुळे तिच्या भोवती केव्हाही मुलामुलींचा घोळका असावयाचा. मोठ्या बायका पण भराभर कामे आटोपून गाणे ऐकण्याच्या निमित्ताने तिच्या जवळ येऊन बसत असत.
उत्सव संपल्यावर बाळ घरी जाण्यास निघाली की तिच्या प्रेमळ स्वभावामुळे बायका व मुले डोळ्यातून अश्रू ढाळीत असत. भटजींची मंडळी जुन्या चालीची होती. एके दिवशी बाळ नेहमीप्रमाणे मुले जमवून गोष्टी सांगत असता भटजींची सून पण आपल्या मुलीचे केस विंचरण्याचे निमित्त करून तेथे येऊन गोष्टी ऐकत बसली. इतक्यात भटजींच्या चिरंजीवांनी खोलीवरून जाता जाता आपल्या खांद्यावरचा पंचा खोलीच्या उंबरठ्याच्या आत टाकून दिला. बाळच्या आप्तांपैकी एक वृद्ध बाई मठासमोरील गल्लीत राहत असून पुष्कळ दिवसापासून बाळला आपल्याकडे एक रात्र तरी राहावयासी असे सारखे सांगत होती. म्हणून त्या दिवशी संध्याकाळी बाळ तिच्याकडे राहावयास गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी भटजींच्या घरी जेव्हा बाळ परत आली, तेव्हा भटजींची सून, "बाळ, काल तू नव्हतीस तर आम्हाला अगदीच चैन पडले नाही," असे म्हणाली. तेव्हा काल तुमच्या खोलीत भटमामांनी पंचा टाकला ना, म्हणून मी समोरच्या आजींकडे निजायला गेले, असे बाळाने तिला उत्तर दिले. तेव्हा भटजींच्या सुनेने लाजून मान खाली घातली. यावेळी बाळचे वय 9 वर्षाचे होते. बाळला वडील माणसांना कोणी बोललेले बिलकुल आवडत नसे. बाळच्या शेजारी राहणाऱ्या भागूबाईला काशीनाथ नावाचा एक मुलगा होता. भागूचे पोटच्या मुलापेक्षाही बाळवर अधिक प्रेम होते. एके दिवशी काशीनाथने आपल्या आईला उलट उत्तर दिले. ते ऐकून बाळ त्याला मारायला धावली. तेव्हा काशीनाथ पळाला. त्या समयी झिम-झिम पाऊस येत होता. त्याला धरायला म्हणून बाळ ताडाची छत्री हातात घेऊन त्याच्या मागोमाग धावू लागली. तिला चुकवून घेण्यासाठी तो परसातील विहिरीभोवती घिरट्या घालू लागला. ती विहीर अगदी जमिनीबरोबर होती. 15-20 मिनिटे विहिरीभोवती फिरून झाल्यावर काही केल्या तो सापडेना म्हणून विहीर असल्याचे विसरून जाऊन त्याला पकडण्यासाठी बाळ मधूनच धावली. तोच ती त्या विहिरीत पडली. पण गंमत झाली अशी की तिची छत्री उताणी पडली व बाळ तीवर बसली. छत्री नावेप्रमाणे तरंगू लागली व वाऱ्याने हळूहळू फिरू लागली. ते पाहून काशीनाथ, "आत्ता कसे ग बाळ, झाली की नाही फजिती तुझी?" असे म्हणून टाळ्या पिटून हसू लागला. तेव्हा बाळने त्याला, "अरे, मी नावेत बसले आहे," असे हसत हसत म्हणाली. इतक्यात भागूबाई तुळशीला पाणी घालण्याकरिता अंगणात आली. तेव्हा काशीनाथ हळुवारपणे म्हणाला, "आई, बाळ विहिरीत पडले की ग?" हे शब्द ऐकताच भागूबाईच्या हातातील पूजेचे ताट खटकन खाली पडले. तिच्या हातापायातील शक्तीच नाहीशी झाली. ती, "चांडाळा, हसतोस काय?" असे म्हणून धावत विहिरीजवळ गेली. स्वस्थपणे छत्रीवर बसलेल्या बाळाला पाहताच भागूबाई स्तब्धच झाली. विहिरीचा आकार लहान असून विहिरीतील पाणी फक्त एका हातावरच होते. बाळने जर हात वर केला असता तर तिच्या हाताला धरून तिला सहज कोणीही वर काढले असते. परंतु भागूने व इतर काही जणांनी अनेक प्रकारे तिला सांगूनही तिने आपला हात वर केला नाही. तो श्रावण सोमवारचा दिवस होता. बाबूराव व सीतामाई महाबळेश्वराच्या पूजेला गेले होते. ती उभयता दाराशी आली तोच भागूने ती हकीकत त्यांना सांगितली. पण ते जोडपे अगदी धीट असल्याने उभयता गुपचूप जाऊन शांतपणे विहिरीजवळ उभे राहिले. दुसऱ्या क्षणाला बाळने वर पाहिले तेव्हा बाबूराव तिच्या दृष्टीस पडले. लगेच तिने दोन्ही हात वर केले. त्यासरशी त्यांनी तिला वर ओढून घेतले. बाळचे वय जरी लहान होते तरी तिचे लक्ष चोहोकडे असे.
एका दसऱ्याला सीतामाईंनी मोत्याच्या बुगड्या कानात घातल्या होत्या. रात्री झोपतेवेळी त्या एका डबीत घालून ती डबी त्यांनी टेबलावर ठेवली. दुसऱ्या दिवशी त्या खोलीच्या दाराशी घरची मोलकरीण शुक्री ही तांदूळ पाखडायला बसली. एक पोते तांदूळ पाखडायला बराच वेळ लागणार आणि तिच्यावर पाळत ठेवली नाही तर तिचा स्वभाव चोरटा असल्याने तिला तांदूळ चोरायला चांगलीच संधी मिळणार. अशा विचाराने सीतामाईंनी बाळला तिच्यावर लक्ष ठेवावयास सांगितले. जेवायला जातेवेळी बाळने शेजारच्या काशिणातला आपल्या जागी बसविले होते. तेव्हा बाळ जेवण करून आली. त्यावेळी शुक्री तिला जागेवर दिसली नाही. तिने काशिणातला प्रश्न केला, शुक्री कोठे गेली? तू जेवायला गेलीस तेव्हा आत्ता येतो असे म्हणून ती बाहेर गेली, असे त्याने सांगितले. त्यावर बाळने खिडकीतून बाहेर न्याहाळून पाहिले. तोच परसात एके ठिकाणी शुक्री उकरलेली जागा बुजवीत असल्याचे तिच्या दृष्टोत्पत्तीस आले. तेव्हा तिने चटकन आत जाऊन टेबलावरची डबी उघडून बघितली. त्यावेळी तिला तीत बुगड्या दिसल्या नाहीत. म्हणून शुक्रीने त्या जागी बुगड्या पुरून ठेवल्या असाव्यात, असा तिने अंदाज बांधला. त्यावर बाळ लगेच स्वयंपाकघरात गेली. डबीतील बुगड्या काय झाल्या, असे जर एकदम आईला विचारले तर ती घाबरून जाईल. म्हणून, आई तू बुगड्या पुन्हा घालणार आहेस का? अजून पेटीत ठेवल्या नाहीस म्हणून विचारते. या बाळच्या प्रश्नाला त्या फार जड आहेत ग. आता पुढच्या सणालाच घालीन. जरा पेटीत ठेवून दे बघू, असे सीतामाईंनी उत्तर दिले. तेव्हा बर असे म्हणून बाळ तेथून थेट परसात गेली आणि शुक्रीने हात फिरवलेल्या जागी जाऊन तिने ती जागा उकरली. तोच तिला तिथे बुगड्या आढळून आल्या. त्यावर तिने बुगड्या काढून घेतल्या आणि जशीच्या तशी माती सारून आत येऊन गुपचूप बुगड्या पेटीत ठेवून दिल्या. संध्याकाळी काम आटोपून घरी जातेवेळी आजूबाजूला कोणी नाही असे पाहून शुक्री पुन्हा त्या जागेची माती उकरू लागली. इतक्यात बाळ तेथे हजर झाली. तिला पाहून शुक्री शरमल्यासारखी झाली. तेव्हा बाळ तेव्हा बाळ तिला उद्देशून म्हणाली, शुक्री, काय करतेस ग येथे? ती म्हणाली, काही नाही. बाळ म्हणाली, एखादी वस्तू पुरून ठेवली असशील व जातेवेळी नेण्यासाठी जर उकरत असशील तर एक बरोबर. काहीच कारण नसताना शहाणे लोक कधी माती उकरतात काय ग? बाळच्या या उलट तपासणीत ती टिकली नाही. यापूर्वी तिने पुष्कळ वेळा अशाच काही वस्तू लपवून ठेवल्या होत्या. पण तिला न कळत त्या त्या जागेवरून गुपचूप बाळने त्या वस्तू हलविल्या होत्या. पण यावेळी मात्र प्रत्यक्षच तिला पकडल्यामुळे की काय कोण जाणे, तेव्हापासून तिची ती खोड कायमचीच नाहीशी झाली. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.